मी अंघोळ करताना लघवी करता का, असा प्रश्न जर कोणी विचारला तर तुम्ही त्याच्यावर हसाल, कदाचित त्याला मूर्खातही काढाल. हा प्रश्न कितीही खाजगी असला तरी प्रत्यक्षात तुम्ही ते अनेक वेळा करता. बहुतेक लोकांना आंघोळ करताना बाथरूममध्ये लघवी करायला आवडते. खरं तर जेव्हा तुमचे संपूर्ण शरीर बराच वेळ थंड पाण्यात राहते, तेव्हा मूत्राशयावर दबाव येतो आणि यामुळे मूत्रप्रणाली सक्रिय होते. अशा परिस्थितीत तुम्ही आळसामुळे इतरत्र जाण्याऐवजी अंघोळ करताना हे करणे पसंत करता. अंघोळ करताना लघवी करण्याचे हे परिणाम आहेत असे जर तुम्हाला सांगितले तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या लघवीमध्ये कमी प्रमाणात बॅक्टेरिया असतात. अंघोळ करताना लघवी करणे शरीरासाठी चांगले आहे. जर तुम्हाला आंघोळ करताना लघवी आली असेल आणि तुम्ही ती तेथेच केली तर त्यामुळे तुमच्या मूत्राशयाला आराम मिळतो. या व्यतिरिक्त असे कारण देखील आहे की लघवीमध्ये संसर्ग होण्यासाठी धोकादायक बॅक्टेरिया नसतात. लघवीमध्ये युरिया असतो, जो एक संयुग आहे आणि अनेक त्वचेसाठी लाभदायी असतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की पायांवर लघवी केल्याने बुरशीजन्य संसर्गापासून बचाव किंवा उपचार करण्यात मदत होऊ शकते. तुमची लघवी जास्तीत जास्त पाण्याने बनलेली असते. निरोगी लोकांमध्ये मूत्र जास्त पाणी, इलेक्ट्रोलाइट्स आणि युरियापासून बनलेले असते, जे आपल्या शरीराला हानिकारक नसते. तसेच आंघोळ करताना तुम्ही लघवी करता तेव्हा ते पाण्याने वाहून जाते आणि तुम्हाला किंवा इतर कोणालाही हानी पोहोचवत नाही. मासिक पाळीमध्ये मिळतो आराम. मासिक पाळीमध्ये जर तुम्ही आंघोळ करताना कोमट पाणी वापरत असाल तर या काळात लघवी केल्याने तुम्हाला मासिक पाळीच्या भयंकर वेदनांपासून आराम मिळू शकतो. यासह ते रक्तस्राव कमी करण्यास मदत करते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.